तर बघा मित्रांनो, जेव्हा जमीन ओली असते त्यावेळेस आपण महागड्या खतांचा वापर जमिनीवर करत असतो आणि त्या खतांचा आपल्याला पूर्णतः उपयोग मिळतो का, हे आता आपण बघणार आहोत एका डेमॉन्स्ट्रेशनच्या माध्यमातून. तर त्यासाठी मी दोन ठिकाणी थोड्या थोड्या प्रमाणात काही खत घेतलेलं आहे आणि त्यावर आता एका खतावर आपण पाण्याचा वापर करून बघणार आहोत, जे आपण नेहमीप्रमाणे खत टाकून देतो ओलावा झाला की. आणि एका याच्यावर ओलाव्यासोबतच आपण अपसाईडीचा वापर करू आणि दोघांमध्ये काय फरक असतो आणि ते आपण जाणून घेऊ. हां, तर काही आता एका याच्यावर मी अपसाईडीचे 2 थेंब टाकतो आहे आणि एका याच्यावर मी पाणी टाकतो आहे. काही वेळानंतर आपण बघतोय मित्रांनो, की ज्या खतामध्ये आपण अपसाईडीचा वापर केला आहे त्यामध्ये आताही ओलावा जशाचा तसा टिकून आहे आणि ते जमीन शोषून घेते आणि चांगल्या प्रकारे मुरल्या जात आहे. बट ज्या खतामध्ये आपण पाण्याचा वापर केला होता किंवा जो ओलावा होता त्यावेळेस आपण खत टाकलं होतं, बट ते खत आताही जशाच्या तसंच आहे. त्याचा पूर्णतः जमिनीने शोषून घेतलेलं नाही आहे किंवा ते काही प्रमाणात मुरलेलं नाही आहे आणि अशा प्रकारे आपण जमिनीवर खत टाकून देतो. बट त्यावेळेस आपण ते जमीन शोषून घेते असा विचार करतो, बट ते जमिनीला पूर्णतः शोषून घेत नाही जमीन पूर्णतः आणि त्याचा पूर्णतः जमिनीला आपला उपयोग होत नाही. बट त्यामध्ये जर अपसाईडीचा वापर केला तर त्या खताचा आपला पुरेपूर उपयोग मिळत असतो.